नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. आज आपल्या ग्रुपवर एक प्रश्न आला होता, त्याचं आपण सोल्युशन देऊया. एक 38 मीटर लांब आणि 32 मीटर रुंद आयताकार क्षेत्राच्या आत चारही बाजूला एक समान रुंदीचा रस्ता बनवला आहे. जर या रस्त्याचे क्षेत्रफळ 600 वर्ग मीटर आहे, तर रस्त्याची रुंदी किती? म्हणजेच काय, तर एक आयताकृती क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आतल्या बाजूला आपल्याला काय सांगितलं, आत चारही बाजूला एक समान रुंदीचा रस्ता बनवला आहे. म्हणजे हा असा आतमध्ये एक समान रुंदीचा रस्ता बनवला आहे. हा जो असेल हा काय आपला रस्ता. आणि पुढे असं म्हटलं की जर या रस्त्याचे क्षेत्रफळ 600 वर्ग मीटर आहे, म्हणजे हा जो मी रेखांकित केलेला भाग आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 600 मीटर वर्ग. ठीक आहे, म्हणजे रस्त्याचे क्षेत्रफळ आहे 600 मीटर वर्ग. ओके, आणि जो आपला बाहेरील आयत होता त्याचं डिस्टन्स काय दिलं आपल्याला? लांबी दिली 38 मीटर आणि रुंदी किती दिली आहे? 32 मीटर. ही असेल तुमची लांबी आणि रुंदी आहे 32 मीटर. मग आता मला एक गोष्ट सांगा की मोठ्या आयतामधून जर आपण छोट्या आयताचे क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला काय मिळेल? रेखांकित भागाचं क्षेत्रफळ. आणि आपल्याला रेखांकित भागाचंच म्हणजेच रस्त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. ठीक आहे, मग जर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे आणि मोठ्या आयताचं पण माहिती आहे, जर मग आपण मोठ्या आयतामधून रेखांकित भागाचं म्हणजेच हे जे आपलं रस्त्याचे क्षेत्रफळ आहे हे जर आपण वजा केलं तर आपल्याला काय मिळेल? जो मधला आयत आहे त्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे, मग आपण आधी मोठ्या आयताचं म्हणजे जो बाहेरचा आयत आहे त्याचं आधी क्षेत्रफळ काढून घेऊ. मग आपल्याला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळ काढताना आपण काय करतो? क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मग लांबी किती आहे? 38 मीटर आणि रुंदी 32 मीटर. लांबी आहे 38 आणि रुंदी 32. जर आपण ह्या दोघांचा गुणाकार केला 38 गुणिले 32, 82 16, 6 हातचा आला 1, बेत्रिक 6, 6 आणि हातचा 1 7, एका अंकाने गुणून झालं 0 दिला. परत 3 8 24, 4 हातचे आले 2, 3 त्रिक 9, 9 आणि 2 किती झाले? 11. मग 6 चे 6, 7 आणि 4 11, 1 परत हातचा किती आला? 1, 1 आणि हातचा 1 2 आणि हे एकाचा 1. मग जे आपलं बाहेरचं आयत आहे, ठीक आहे, टोटल त्याचं क्षेत्रफळ किती आलं? 1216. 1216 मीटर वर्ग. मीटर वर्ग. आता जर आपण हे टोटल आयताचं क्षेत्रफळ आहे त्याच्यातून जर रेखांकित भागाचं म्हणजेच आपल्या रस्त्याचं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला मधल्या आयताचं क्षेत्रफळ मिळणार आहे. मग टोटल क्षेत्रफळ आहे आपलं 1216 वजा रस्त्याचं किती आहे? 600. जर आपण त्याच्यातून 600 वजा केले तर किती? 6 चे 6, एकाचा 1 आणि 12तून 6 गेले 616. काय आलं? मीटर वर्ग. म्हणजे जो आपला मधला आयत आहे त्याचं क्षेत्रफळ आपल्याला किती पाहिजे? 616 मीटर वर्ग. मग आपण आता बाय ऑप्शनने एक एक ऑप्शन टॅली करून बघूया. सुरुवातीचा ऑप्शन घ्या आपला पहिला 3 मीटर. जर पहिले आपण 3 मीटर ऑप्शन घेतला, ठीक आहे, म्हणजेच काय, इथून तर एवढी ही जी तुमची रुंदी आहे, ठीक आहे, इथून तर इथपर्यंत ही किती आहे? 3 मीटर. परत ही पण किती असेल? 3 मीटर. ही सुद्धा किती असेल? 3 मीटर. आणि ही सुद्धा किती आहे? 3च मीटर. चारही बाजूने काय? 3-3 मीटर आहे. ओके, मग आता जर चारही बाजूने 3-3 मीटर असेल तर आपली जी आतमधली लांबी आणि रुंदी आहे ती किती होईल? टोटल इथून तर इथपर्यंत आपली आहे 38 मीटर. त्यामध्ये ह्या बाजूची 3 आणि ह्या बाजूची 3, टोटल किती झाले? 6 मीटर. हे 6 मीटर मायनस होणार आहे, म्हणजेच काय, मग आपल्याला जे छोटा आयत आहे त्याची काय मिळेल? लांबी. मग 38 मधून जर 6 वजा केले तर किती?
32 म्हणजे लांबी झाली 32 आणि मग रुंदी किती? आपली रुंदी टोटल किती आहे? 32 मीटर. त्यामधून हे 3 आणि खालचे 3 म्हणजे टोटल 3 आणि 3 6. जर 6 मीटर मी वजा केले तर 32 मधून 6 गेले किती? 26 मीटर. म्हणजे हा जो आपला आतला आहे त्याची लांबी झाली 32 मीटर आणि रुंदी झाली 26 मीटर. आणि याचं क्षेत्रफळ आपल्याला किती पाहिजे? 616. ठीक आहे. लांबी किती आहे? 32 गुणिले रुंदी आहे किती? 26. याचं क्षेत्रफळ आपल्याला 616 पाहिजे. लगेच सगळा गुणाकार करायचा का? नाही. मी शेवटच्या 2 अंकांचा गुणाकार करतो. 6 गुणिले 2 किती आले? 6 दुने 12. शेवटी किती येतोय? 2. आपल्याला शेवटी किती पाहिजे? 6. त्याच्यामुळे पूर्ण गुणाकार न करता लगेच हा ऑप्शन काय? कॅन्सल. का? कारण की आपल्याला एकच स्थानी 6 अंक पाहिजे. इथे किती येतोय? 2. त्यामुळे आपण हा ऑप्शन घेणार नाही. ठीक आहे. हा ऑप्शन कॅन्सल. मग दुसरा ऑप्शन आहे आपला 5 मीटर. जर मी 5 मीटर घेतला, ठीक आहे, जर मी रुंदी घेतली 5 मीटर म्हणजेच हे पूर्ण डिस्टन्स, ठीक आहे, हे इथलं 5, त्याच्यानंतर हे पण 5, खाली पण 5 आणि साईडला पण किती मीटर? 5 मीटर. आणि मी सगळीकडे 5-5 का घेतोय? कारण की आपल्याला प्रश्नामध्येच दिलेलं आहे की जो आपला रस्ता आहे बाजूला एक समान रुंदीचा रस्ता आहे, समान रुंदीचा आहे, त्याच्यामुळे मी सगळीकडे किती घेतोय? 5-5 मीटर. मग आता आपली टोटल लांबी आहे बाहेरची 38 मीटर. त्याच्यामधून हे 5 आणि हे 5 म्हणजे टोटल किती? 10. जर आपण 10 वजा केले तर आपल्याला 38 मधून 10 गेले किती? 28. बरोबर. म्हणजे आतला जो आहे त्याची लांबी किती आली? 28 मीटर. आणि जी रुंदी आपली टोटल 32 मीटर आहे त्याच्यामधून हे 5 आणि हे 5 टोटल किती आहे? 10. जर आपण 32 मधून 10 वजा केले तर किती? 22 मीटर. म्हणजे ही रुंदी किती आली आपली? 22 मीटर. आणि यांचं क्षेत्रफळ आपल्याला किती पाहिजे? 616. मग आता लांबी आहे 28 गुणिले रुंदी आहे 22. ठीक आहे. आपण बघू 8 दुने किती होतात? 16. म्हणजे किती आले? 6. ठीक आहे. शेवटी किती आले? 6 आले. म्हणजेच आपल्याला काय टॅली होऊ शकतं. पण आपण पूर्ण गुणाकार चेक करू. जर मी 28 गुणिले 22 हा गुणाकार केला, 2 16, 6 हातचा आला 1, 2 दुने 4, 4 आणि हातचा 1 5. इकडे घेऊया आपण. ठीक आहे. हातचा 1 5. आता एका अंकाने गुणून झालाय तर मी 1 0 देईल. परत हेच अंक रिपीट होतील 6 आणि 5 आणि यांची काय बेरीज? 6 चे 6, 6 आणि 5 11, 1 हातचा किती आला? 1 5 आणि 1 6. आले का? 616. आणि आपल्याला कितीची गरज होती? 616 ची. म्हणजे आपलं उत्तर काय? बरोबर आहे. ठीक आहे. 616. म्हणजे आपण जी रुंदी मानली होती आता किती? 5 मीटर, ती आपली टॅली झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 5 मीटर. समजलं? आता अशा प्रकारचे प्रश्न ऑप्शननेच सॉल्व्ह करा. जर तुम्ही इथे एक्स मानून जर केलं तर एक्स ने कॅल्क्युलेशन जास्त होईल आणि आपला जे क्वेश्चन आहे तो जास्त लेंदी होईल. त्याच्यामुळे अशा प्रश्नांना बाय ऑप्शनच सॉल्व्ह करायचं. एक एक ऑप्शन पटापट लगेच आपल्या समीकरणात ठेवून बघायचा. जे टॅली झालं तेच आपलं उत्तर. समजलं? जर प्रश्न आवडला असेल आणि त्याचं सोल्युशन आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे जे आपलं सोल्युशन आहे ते शेअर करा. कारण की गोंदिया पोलीस शिपाई किती? 2023 ला असा प्रश्न विचारलाय. आता आपल्याला 2026 चालू आहे. ठीक आहे. नक्कीच याच्यापेक्षा एखादी लेवल अप असेल. जर आपण ह्या प्रश्नांची व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर ते प्रश्न पण आपल्याला व्यवस्थित सॉल्व्ह करता येतील. म्हणून जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.